कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला ना कधी कधी काही कळतच नाही, माझा सगळ्यावरचा विश्वासच उडालाय, नात्यांवरचा विश्वास उडालाय। खरं सांगू का, ही मुलगी सुद्धा मला खोटीच वाटते। हो, माझा नाहीये तिच्यावर विश्वास। मला सतत असं वाटतंय की ती जगांना काहीतरी करत आहे आपल्या विरुद्ध। सुद्धा नको ठेवूस तिच्यावर विश्वास, खोटी आहे ती। नाही रडायचं आपण आता, तू नको या सगळ्याचा विचार करूस पण। आणि मी आहे ना, जे काय असेल त्याला आपण एकत्र सामोरं जाऊ। विश्वास ठेव माझ्यावर। आता हसून दाखव। तुझ्यासमोर प्रयत्न करेन मी आई, पण या सगळ्याचा किती त्रास होतोय तुला नाही सांगू शकत। पण आई, तुझ्यासाठी सारंग स्माइल करेल। फक्त तुला बरं वाटावं म्हणून सारंग त्याच्या चेहऱ्यावर हसू घेऊन फिरेल। तिलोत्तमा, तुम्ही बघितलीत का सारंगची अवस्था काय झाली आहे ते? त्या लहानपणीच्या प्रसंगातून आत्ता कुठे सावरत होता माझा सारंग? पुन्हा खोळ घातलात ना तुम्ही। तुमच्या एका निर्णयामुळे त्याला जर का त्रास झाला तर बघा माझ्याची गाठ आहे। तिलोत्तमा, सारंगला काहीही होणार नाही। करा ना, त्या मुलीला फोन करा, तिला सांगा माझ्या घरात परत यायचं नाही, पाऊल ठेवायचं नाही। हा करा, फोन करा तिला। मला ना माझं सारंग खूप महत्वाचं आहे, त्याला त्रास झालेला मला खपणार नाही। तिला सांगा चिखली आपण 2 महिन्याला पैसे पुरूया, तिला हवे तेवढे आयुष्यभर, पण इथे यायचं नाही। सांगा फोन करून त्या पोरीला। तिलोत्तमा, त्या मुलीचं नाव सावली आहे। व्हॉटएव्हर, मी सावलीला फोन करणार नाही आणि तिच्याशी बोलणारही नाही। काय म्हणाला? तिला फोन नाही करणार, तिच्याशी बोलणार नाही म्हणजे? आणखीन काय वाईट व्हायचं बाकी आहे? कसली वाट बघताय? करा फोन। आणखीन किती वेळा तेच तेच सांगू तुम्हाला? आणि मी तुला कितीदा सांगू की सावली सून आहे या घरची। ती या घरची सून नाहीये, मी हे मान्यच करत नाही, आणि या जन्मात तरी ती होऊच शकणार नाही या घरची सून। करा ना तिला फोन, करा ना। तिलोत्तमा, मी सावलीला फोन लावणार नाही। मला माहिती आहे तुझा माणसांवरचा विश्वास उडालाय, पण माझा सावलीवर खूप विश्वास आहे। ती अशी मुलगी नाहीये। तू जरा सावलीच्या बाजूने विचार कर। कुठल्याही अँगलने विचार केला ना तरी सुद्धा तुमचं म्हणणं मला पटणं शक्यच नाहीये, कारण ती मुलगी योग्यच नाही। मग काय योग्य वाटतंय तुला तुझं हे असं वागणं? तिलोत्तमा, एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदा असं होतंय की मला तुझं वागणं पटत नाहीये। आणि मला काय वाटतंय, तुला काय वाटतंय त्याला काही अर्थच नाही, कारण सारंग आणि सावली यांचं विधिवत लग्न झालंय। त्यामुळे सावली या घरची सून आहे, तिला या घरच्या सुनेचा मान आणि आदर मिळायलाच हवा। सगळे अधिकार मिळायला हवेत तिला या घरचे। आता
जे झालंय त्याला नशिबाचा कौल म्हणून आपण त्याचा स्वीकार करायला हवा. नाही हा? नशिबाचा कौल वगैरे अजिबात नाही. कारण तिलोत्तमा मेंदळेच्या घरची सून कोण होणार ते खुद्द तिलोत्तमा मेंदळेच ठरवणार. नशीब नाही ठरवणार. मुळात त्या मुलीला मी निवडलंच नाही ना. कळतंय का तुम्हाला? त्या मुलीला मी नाही निवडलंय. त्या जगन्नाथनी लादलंय आपल्या डोक्यावर तिला. मी तुम्हाला अजूनही सांगते, जगन्नाथच्या कारस्थानाचा ती मुलगी एक भाग आहे. लिहून देते तुम्हाला. मला ती नको या घरात. तुम्ही ना खूप भोळे आहात आणि तुमच्या चांगुलपणाचा सगळेजण फायदा घेतात. तुमच्या समोर दोन शब्द गोड बोलले ना की तुम्ही पाघळता. खरं तर याच स्वभावावर मी सुद्धा भाळले होते. पण आत्ता एक खरं सांगू, तुमचा हाच स्वभाव, हाच चांगुलपणा मला त्रास देतोय. तुला कितीही त्रास झाला ना तिलोत्तमा, तरी सावली सून आहे आपली. ती नाहीये सून आपली. किती वेळा तेच ते सांगू मी तुम्हाला. मी मान्य करतच नाही. कारण माझ्या सुनेकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि ती मुलगी त्या अपेक्षा पूर्ण करूच शकणार नाही. मी तुम्हाला बचावून सांगते हा. मी कुठल्याही फालतूपणीला माझ्या घरात प्रवेश देणारच नाही. हे सगळं वैभव, हा डोलारा, ही संपत्ती, या प्रॉपर्ट्या, हे पैसे तुम्हाला आठवतंय ना आपण किती कष्टाने किती मेहनतीने जमा केले ते? का विसरलात तुम्ही? तिलोत्तमा, मी काहीही विसरलेलो नाही. आणि म्हणून मी रिक्वेस्ट करतोय तुला की प्लीज सावलीचा स्वीकार कर. अगं ती एक साधी भोळी निर्मळ मनाची मुलगी आहे. पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच. धन्य आहे तुमची, धन्य आहे. मी खरं सांगते, मी कंटाळले. मी तेच तेच बोलते मगापासून. का एवढं का पुळकाय तिच्याबद्दल तुम्हाला? आणि असेल ना तर आणा. ने बघूया, आणा तिला या घरात आणा. बघूया कोण जिंकतंय ते. घेऊया ना परीक्षा, बघूया ना. तुमचा तिच्याबद्दलचा विश्वास जिंकतोय की माझा तिच्याबद्दलचा अविश्वास? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.